नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूज बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया रेड टेप लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 888.45 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 90.53% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 12,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, रेड टेप अनाउन्सेस 3:1 बोनस शेअर इश्यू, रेकॉर्ड डेट फॉर इंटरिम डिव्हिडंड. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रेड टेपने 3:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर 3 बोनस शेअर मिळेल. म्हणजे एका शेअरचे 4 शेअर होऊन जाईल आणि याचसोबत या कंपनीने 2 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 3 जानेवारी 2025. तर मित्रांनो, या कंपनीने फक्त इंटरिम डिव्हिडंडसाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे. बोनस शेअरसाठी या कंपनीने आतापर्यंत रेकॉर्ड डेट फिक्स केलेली नाही. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला रेड टेपच्या शेअर प्राईजमध्ये 2.46% म्हणजे जवळपास 2.5%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. तर चला आता बोलूया इपॅक ड्युरेबल लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 497 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 139.40% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 5,000 करोड रुपयांचा. तर मित्रांनो, चायनाज टॉप टीव्ही कंपनी प्लान्स टू बाय 26% स्टेक इन इंडियन कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरर इपॅक ड्युरेबल्स सबसिडरी. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, चायनाचा हिसेन्स ग्रुप इपॅक ड्युरेबल्सच्या सबसिडरी कंपनीमध्ये 26% स्टेक विकत घेण्याचा प्लान बनवत आहे. कशासाठी? आंध्र प्रदेशमध्ये लार्ज ॲप्लायन्स मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी स्थापित करण्यासाठी. आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला इपॅक ड्युरेबल लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 4%पेक्षाही जास्तीचा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया सिगॅल इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 353.90 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डरला लास्ट 1 इयरमध्ये -8.49%चे रिटर्न दिले आहे आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 6,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, सिगॅल इंडिया शेअर राईज 7% ऑन न्यू ₹981 करोड प्रोजेक्ट फ्रॉम NHAI. तर मित्रांनो, सिगॅल इंडिया लिमिटेडला NHAI म्हणजे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून 981 करोड रुपयांचा प्रोजेक्ट मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला सिगॅल इंडिया लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 2.88% म्हणजे जवळपास 3%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया रिसेंटली लिस्ट झालेल्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 240.35 रुपये आणि या कंपनीने जेव्हापासून लिस्ट झाला आहे तेव्हापासून आपल्या शेअर होल्डर्सला -5.06%चे रिटर्न दिले आहे आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 14,500 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार होल्डिंग्स शेअर एंड हायर ऑन ₹1,988 करोड PFC फायनान्सिंग फॉर हायब्रिड प्रोजेक्ट्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडला PFC म्हणजे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडकडून 300
मेगावॅटच्या सोलार वाइंड हायब्रिड रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्ससाठी 1,988 करोड म्हणजे जवळपास 2,000 करोड रुपयांचा लोन मिळाला आहे. आणि मित्रांनो, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडसुद्धा शेअर मार्केटमध्ये लिस्ट आहे. तुम्ही सर्च करून बघू शकता. आणि याचमुळे आज ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 1.67% म्हणजे जवळपास 2%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 18,124.95 रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 180.74%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज आर्म सायन्स MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग विथ सेलेकॉर फॉर रेफ्रिजरेटर प्रोडक्शन. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या होली ओन सबसिडियरी कंपनी डिक्सॉन इलेक्ट्रो मॅन्युफॅक्चरिंगने सेलेकॉर गॅजेट्स लिमिटेडसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कशासाठी? इंडियामध्ये रेफ्रिजरेटर्स आणि त्यांच्याशी रिलेटेड जे पण कंपोनंट्स असतात ते मॅन्युफॅक्चर म्हणजे बनवण्यासाठी. चला आता बोलूया आदित्य बिर्ला ग्रुपच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 630 रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 8.65%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 1,50,000 करोड रुपयांचा. तर मित्रांनो, हिंडाल्को इंडस्ट्रीज फेसेस ₹52.66 करोड GST डिमांड. तर मित्रांनो, हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडला 52.66 करोड रुपयांचा GST डिमांड नोटीस मिळाला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.